पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या बिकानेर दौऱ्यावर होते। तिथून त्यांनी जाहीर सभा घेत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याचं सुद्धा सांगितलं। पाकिस्तानला कसं गुडघ्यावर आणलं याची माहिती मोदींनी यावेळी दिली। दहशतवादी हल्ल्याला जशास तसं उत्तर देणार असल्याचं देखील मोदी म्हणाले। तसंच मोदींनी आज अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 103 पुनर्विकास रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलं। 22 तारखेला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 22 मिनिटात दहशतवाद्यांचे 9 मोठे तळ उद्ध्वस्त केले असं सुद्धा मोदींनी राजस्थानमधून म्हटलेलं आहे। 22 तारीख के हमले के जवाब में हमने 22 मिनट में आतंकियों के 9 सबसे बड़े ठिकाने तबाह कर दिए। जेव्हा सिंदूर स्फोटक बनतात तेव्हा काय परिणाम होतात हे जगानं आणि भारताच्या दुश्मनांनी पाहिलं असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। दुनिया ने और देश के दुश्मनों ने भी देख लिया, जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है। पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही तीनही सैन्यांना खुली सूट दिली असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। हमारी सरकार ने तीनों सेनाओं को खुली छूट दे दी थी और तीनों सेनाओं ने मिलकर ऐसा चक्रव्यूह रचा कि पाकिस्तान को घुटने टेकने के लिए मजबूर कर दिया। तर मोदी की नसों में लहू नहीं गर्म सिंदूर बह रहा है असं म्हणत मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे। मोदी का दिमाग ठंडा है, ठंडा रहता है, लेकिन मोदी का लहू गर्म होता है। और अब तो मोदी की नसों में लहू नहीं गरम सिंदूर बह रहा है। पहलगाम हल्ल्याला 1 महिना पूर्ण झाला, मात्र बदला अजूनही अपूर्ण आहे। महिनाभरात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना धडा शिकवलेला आहे। सिंधू जलकरार स्थगित करून पाकिस्तानला मोठा झटका दिलाय, तर ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्डे सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले। पाकिस्तानच्या हल्ल्यांना सडेतोड उत्तर देण्यात आलेलं आहे। पाकिस्तानचे एअरबेस रडार सिस्टीम सुद्धा मोडून टाकल्याची माहिती आहे। पहलगामचे हल्लेखोर दहशतवादी मात्र अद्यापही मोकाट आहेत। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालेलं आहे। किश्तवाड जिल्ह्यामधील छत्रू येथील सिंगपोरा भागामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झालेले आहेत। परिसरात 3 ते 4 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घातला। त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुद्धा सुरू केला, त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं। या संयुक्त मोहिमेला ऑपरेशन ट्रॅशी असं सुद्धा सांकेतिक नाव देण्यात आल्याची माहिती। पाकिस्तानची हेरगद्दार ज्योती मल्होत्रा हिनं 4 वेळा मुंबई दौरा केल्याचं उघड झालं। ज्योती मल्होत्राचा मुंबई दौरा आता तपास यंत्रणांच्या स्कॅनरवर आलेला आहे। ज्योती मल्होत्राने 2024 मध्ये 3 वेळा, 2023 मध्ये एकदा मुंबई वारी केली आणि मुंबईमध्ये अनेक भागात तिने फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा काढले। 2023 मध्ये लालबागचा राजा, तिथली गर्दी याचा व्हिडिओ सुद्धा तिनं काढला। हे व्हिडिओज आणि फोटोज तिने कुणाला पाठवले याचा सध्या तपास सुरू आहे। मुंबईतल्या अनेक भागांचे फोटो काढून तिने ते नंबर डिलीट केलेले आहेत। विशेष डिव्हाइसेस पुन्हा रिकव्हर करण्यात आल्याची माहिती आहे। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी यूट्यूबर ज्योती मल्होत्राने दानिशच्या सांगण्यावरून 2दा पाकिस्तान दौरा सुद्धा केला असल्याची कबुली दिली आहे। ब्लॉगच्या निमित्तानं तिने पाकिस्तानचा दौरा केलेला होता आणि त्या दरम्यान पाकिस्तानच्या गुप्तचर ऑपरेटर्सना भेटली होती असं सुद्धा ज्योतीने मान्य केलंय। एवढंच नाही तर पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये सुद्धा दानिश अधिकाऱ्याच्या भेटीनंतर त्याच्या सातत्यानं संपर्कात होती असं सुद्धा ज्योतीने मान्य केलंय। दानिशने तिला ज्या अली हसनशी ओळख करून दिली होती त्याच्या सुद्धा संपर्कात असल्याचं ज्योतीने मान्य केलंय।
भारत सरकारने पाकिस्तान उच्च आयोगामधील एका अधिकाऱ्याला पर्सोना नॉन ग्राटा घोषित केलेला आहे। भारतातील त्याच्या अधिकृत दर्जाला अनुरूप नसलेल्या कृतीमध्ये सहभागी असल्यामुळे त्यांना पर्सोना नॉन ग्राटा घोषित करण्यात आल्याची माहिती आहे। तर संबंधित अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सुद्धा आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिक आणि भारतातील पाकिस्तानी अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे अगोदरच आदेश दिले होते। जेडीयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ जपानमधील टोकियो इथं दाखल झालेलं आहे आणि हे शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी जपान, इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, प्रजासत्ताक आणि सिंगापूर या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या शिष्टमंडळामध्ये राजदूत मोहन कुमार, भाजपचे खासदार डॉक्टर हिमांग जोशी, सीपीआय खासदार जॉन ब्रिटसेस, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी, भाजपचे खासदार अपराजिता सारंगी, जेडीयू खासदार संजय कुमार झा, भाजप खासदार ब्रुजलाल आणि प्रदन बरुआ यांचा सुद्धा समावेश आहे। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामधील सर्वपक्षीय शिष्टमंडळ अबुधाबी इथे दाखल झालं। हे शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवाद विरोधातील भारताची अखंड लढाई याचं सादरीकरण करण्यासाठी लायबेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि सिएरा लिओन या देशांच्या दौऱ्यावर आहे। या शिष्टमंडळामध्ये भाजप खासदार बावंसुरी स्वराज, आययूएमएल खासदार ईटी मोहम्मद बशीर, भाजपचे खासदार अतुल गर्ग, बीजेडी खासदार सस्मित पात्र तसंच भाजपचे राज्यसभा खासदार मनन कुमार मिश्रा आणि राजदूत सुजन चिनॉय यांचा सुद्धा समावेश आहे। पाकिस्तान सरकार बुडणारी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बँकांकडे हात पसरण्याची योजना आखतोय। सुमारे 41,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्याची योजना ते आखतायत। नुकतंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने $1 अब्ज कर्ज मंजूर केलं आणि त्यानंतर हे कर्ज घेतलं गेलंय। या कर्जाचा वापर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि परकीय चलन साठा वाढवण्यासाठी केला जाईल। कर्जासाठी पाकिस्तान 4 प्रमुख आंतरराष्ट्रीय बँकांची चर्चा सुद्धा करत आहे आणि पाकिस्तान चीनच्या बँकेकडून $1.1 अब्ज, स्टँडर्ड चार्टर्ड आणि दुबई इस्लामिक बँकेकडून प्रत्येकी $500 दशलक्ष कर्जासाठी चर्चा सुद्धा करतोय। भारत पाकिस्तानमधला अलीकडील संघर्ष आपण सोडवला असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे। तर भारत आणि अमेरिका तसेच पाकिस्तान या दोघांसोबतही मोठा करार करत आहे, त्यामुळे मला वाटतं की बिझनेसद्वारे हा वाद सोडवलेला आहे असं विधान सुद्धा ट्रम्प यांनी केलंय। व्हाईट हाऊसमध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी हा दावा केला। तर भारत आणि पाकिस्तानमधील हल्ले अधिक धोकादायक आणि वाईट होत चाललेले होते। हे कोणीतरी करायलाच हवं होतं, आम्ही त्याच्याशी बोलून हा संघर्ष सोडवला असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। ट्रम्प यांना श्रेय लाटण्याची सवय असल्याचं खळबळजनक वक्तव्य अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांनी केलंय। भारत पाकिस्तान तणावामध्ये शस्त्रसंधी लागू करण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला। मात्र जॉन बॉल्टन यांनी जोरदार टीका करत ट्रम्प यांना दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याची सवय असल्याचं म्हटलेलं आहे। ट्रम्प सतत स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतात असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांचा सहभाग मर्यादित होता असं सुद्धा ते म्हणाले। अमेरिकेच्या मध्यस्थी केल्याचा दावा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी फेटाळून लावलाय। भारत पाकिस्तान संघर्षामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा केलेला होता, मात्र हा दावा जयशंकर यांनी खोडून काढलाय। पाकिस्ताननेच युद्धबंदी संदर्भात आधी चर्चा सुरू केली आणि भारत पाकिस्तानमधील चर्चेनंतर युद्धबंदी झाल्याची माहिती त्याने दिली आहे। भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू होण्याअगोदरच अमेरिकेने ट्विट करत मध्यस्थी केल्याचा दावा केलाय। भारताविरोधात सतत जहरी वक्तव्य करणारे आणि अणुहल्ल्याच्या धमक्या देणारे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो अखेर आपल्या आक्रमक भूमिकेपासून मागे हटलेत। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अणुयुद्ध झालं तर त्याचे परिणाम उपखंडापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरू शकतात असं सुद्धा बिलावल भुट्टो यांनी अलीकडे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कबूल केलं। भुट्टो यांच्यातील हा बदल भारताच्या निर्णायक कारवायांचा मानसिक परिणाम मानला जातोय आणि अशामध्येच भुट्टोंनी संवाद आवश्यक असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। आपली भूमिका त्यांनी सौम्य केली आहे। छत्तीसगडमधील नारायणपूरमधील अबुझमाडच्या वनक्षेत्रामध्ये काल DRG जवान
आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली। या चकमकीमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला। 26हून अधिक नक्षलवाद्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले। तसंच चकमकीदरम्यान जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांची आयजी बस्तर पी सुंदरराज आणि इतर अधिकाऱ्यांनी पाहणी सुद्धा केली आहे। जप्त केलेल्या शस्त्र आणि दारुगोळ्यामध्ये BGL कार्बाइन्स, इन्सास, AK-47, SLR 303 रायफल्स आणि इतर अग्निशस्त्र यांचा सुद्धा समावेश आहे। या जंगलामध्ये झालेल्या चकमकीमध्ये नक्षल्यांचा जनरल सेक्रेटरी आणि भारतातील सर्वात मोठा नक्षल लीडर बसवराजू याचा सुद्धा खात्मा झालेला आहे, खात्मा करण्यात आलाय। बसवराजू याच्या खात्म्याने नक्षल चळवळीमध्ये जबर हादरा बसलाय। 70 वर्षांचा बसवराजू 45 वर्षांपूर्वी BTech शिक्षण घेतल्यानंतर नक्षल चळवळीमध्ये सक्रिय झाला। नक्षल लीडर बसवराजूने अनेक नक्षलवादी हल्ले केले। 2010च्या दातेवाडा हल्ल्यामध्ये 75 CRPF कर्मचारी शहीद झाले होते आणि त्यामध्ये सुद्धा त्याचा हात होता। 2000 साली नक्षल्यांच्या सर्वात मोठ्या कमिटीमध्ये बसवराजू याला स्थान देण्यात आलेलं होतं। हवामान विभागाने राजस्थान, मध्य प्रदेशसह देशामधील 31 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वादळाचा इशारा जारी केलाय। इथे हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तथापि या राज्यांच्या काही भागांमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा सुद्धा दिला गेलाय। मेरठ आणि आग्र्यासह 12 शहरांमध्ये जोरदार वादळासह पाऊस पडला। 11 जिल्ह्यांमध्ये वीज पडून झाडं आणि भिंती सुद्धा कोसळून 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मृतांमध्ये एका सैनिकाचा सुद्धा समावेश आहे। आजही राज्यामधील 39 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा आहे। सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। लाचेन आणि लाचुंगच्या दरम्यान भूस्खलन झाल्यामुळे रस्ते बंद झालेले आहेत। उत्तर सिक्कीममधून गंगटोकला परत येत असताना मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामध्ये एक पर्यटक वाहन ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती आहे। सुदैवाने यातील सर्व प्रवासी आणि चालक सुखरूप बाहेर पडले। परिसरामध्ये सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन रस्ते बंद झाल्याची माहिती आहे। अनेक पर्यटक तिथे अडकलेले आहेत आणि यामुळे पर्यटन क्षेत्रात भीतीचे वातावरण। दिल्लीमध्ये जोरदार वादळासह पावसानं हजेरी लावली। 80 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये झाडे उन्मळून पडली। विजेचे खांब सुद्धा कोसळले आणि त्यामुळे अनेक भागात वीज खंडित झालेली होती। जोरदार पावसासोबत वाऱ्याचा वेग सुद्धा बराच मोठा होता। आणि त्यामुळे इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग पाहायला मिळालं। दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटला भयंकर वादळी वाऱ्याचा सामना करावा लागला। तर विमानाच्या पुढच्या भागावर वीज कोसळल्यामुळे विमानाचं नोज सेक्शन क्षतिग्रस्त झालं आणि त्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग सुद्धा करावं लागलं। एअरबस A320 या मॉडेलच्या या फ्लाईटमध्ये 227 प्रवासी आणि कर्मचारी होते। दिल्लीत झालेल्या जोरदार पावसामुळे बवाना, नरेला, जहांगीरपुरी, सिव्हिल लाईन्स, शक्तिनगर, मॉडेल टाउन, वजीराबाद, धीरपूर आणि बुराडी यांसह अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला। झाडं कोसळल्यामुळे वीज वाहिन्यांचं मोठं नुकसान सुद्धा झालंय। सुरुवातीला टाटा पॉवर DDLनं काही ठिकाणी तात्पुरता वीज पुरवठा बंद केलेला होता, पण नंतर पर्यायी स्रोतांद्वारे बहुतांश भागात वीज पूर्ववत सुद्धा करण्यात आली आहे। सिव्हिल लाईन्स, वजीराबाद, धीरपूर, इंद्रविहार आणि मॉडेल टाउनमध्ये मात्र पर्यायी स्रोतांवर जास्त भार आल्यानं अडचणी आल्या। उत्तर प्रदेशमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। एटा आणि गाझियाबाद शहरामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रस्त्यावर झाडं सुद्धा कोसळली, तर वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळून गेले। ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवरील सेक्टर 145 मेट्रो स्टेशन समोर जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे विजेचा खांब एका वाहनावर कोसळून नुकसान झाल्याची माहिती आहे। यामुळे अनेक भागांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला, तर जोरदार आलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आणि पावसामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेलं आहे। रामपथ, भक्तिपथ आणि जन्मभूमी पथ यानंतर आता अयोध्येमध्ये 20 किलोमीटर लांबीचा भारत पथ लवकरच बांधला जाणार आहे।
यासाठी तब्बल 900 कोटी रुपये खर्च होणार आहे. अयोध्या शहराच्या विकासासाठी आणि भाविकांना सोयीस्कर प्रवासासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले जातात आणि यामध्ये आता भारत पथ हा नवीन मार्ग तयार केला जाणार आहे, असं उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयानं सुद्धा म्हटलेलं आहे. हा 20 किलोमीटर लांबीचा भारत पथ भगवान रामांचे धाकटे बंधू भरत यांच्या तपोस्थळी भरतकुंडपर्यंत पोहोचेल. बंगळुरूमध्ये जुन्या चंदपुरा रेल्वे पुलाजवळ सुटकेसमध्ये 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला. सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दुसऱ्या ठिकाणी खून करून तिचा मृतदेह आरोपीने सुटकेसमध्ये भरला आणि धावत्या रेल्वे गाडीमधून फेकून दिल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे आणि काही दिवसांपूर्वी 12 मेला 14 वर्षीय दिव्यांग मुलीचा मृतदेह कर्नाटकमधील रामनगर भागामध्ये सापडलेला होता आणि या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का त्याचा तपास सध्या पोलीस करतायत.